नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जुनी पेन्शन लागू करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश 100% अनुदानित विभागातील शिक्षकांना दिलासा व शिक्षकांच्या न्यायालयीन संघर्षाला यश, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षकांच्या न्यायालयीन संघर्षाला कशा पद्धतीने यश मिळालेलं आहे व जुनी पेन्शन लागू करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश नेमकं काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर अपडेट आहे. 100% अनुदानित विभागातील शिक्षकांना दिलासा, जुनी पेन्शन लागू करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश. छत्रपती संभाजीनगर. ऑक्टोबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित नियुक्त होऊन नंतर 100% अनुदानित विभागात कार्यरत झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, असा देखील आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या अरुण आर पेडणेकर आणि न्या वैशाली जाधव पाटील यांनी दिलेला आहे. याच प्रकरणी 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विना अनुदानित तुकडीवर टप्पा अनुदानित तुकडीवर कार्यरत असणाऱ्या 100% अनुदानित शाळेवरील सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्ते 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित विभागात नियुक्त झाले होते. पुढे संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना 100% अनुदान मिळाल्यानंतरही त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली नाही. त्याऐवजी त्यांना DCPS या ठिकाणी NPS लागू करण्यात आली आहे, जी अन्यायकारक आहे, असे देखील नमूद करत त्याविरोधात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, जळगाव येथील सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी याचिका दाखल केल्या होत्या. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड माजिद शेख, ॲडव्होकेट महेश देशमुख यांनी ॲडव्होकेट KD पोटे, ॲडव्होकेट अरविंद गोपाळराव आंबेडकर आदींनी बाजू मांडलेली आहे. राज्य शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट AR काळे यांनी युक्तिवाद केला, तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेसाठी ॲडव्होकेट सुवर्णा जवरे यांनी या ठिकाणी बाजू मांडलेली आहे. बघा, एकूणच जुनी पेन्शन लागू करण्याचा हा औरंगाबाद खंडपीठाचा जो आदेश आहे, या आदेशामध्ये नेमकं काय आहे? न्यायालयाने सुनावणीनंतर याचिकाकर्त्यांचा दावा ग्राह्य धरत राज्य शासन व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचे लाभ देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त होऊन निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या पेन्शन प्रस्तावाची प्रक्रिया निश्चितच कालावधीत पूर्ण करावी, असे देखील या आदेशात म्हटलेलं आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने 100% अनुदानित विभागातील हा शिक्षकांना दिलासा आहे. जुनी पेन्शन लागू करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा जो आदेश आहे, तो एकूणच शिक्षकांच्या न्यायालयीन संघर्षाला यश आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.